मराठवाड्यात महापुरानं होत्याचं नव्हतं झालंय। पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत। घरात सगळीकडे चिखल साचलाय। अन्नधान्याला जाग्यावरच कोंब फुटलेत। सर्वसामान्य नागरिकांना चार भिंतींचा आधार असणारं घरच वाहून गेलंय। त्यामुळे आता राहायचं कुठे असा या नागरिकांना प्रश्न पडलाय। प्यायला पाणी सुद्धा उरलं नाहीये। त्यामुळे व्याकुळ घरातल्या लक्ष्मीला अश्रू अनावर झालेत। जर मला मदत नाही भेटली तर आत्महत्या करणार आहे। हेक्टरी 80 ते 1 लाख रुपये मदत द्यावी, कारण का एवढी जर मदत नाही दिली तर शेतकरी पूर्णपणे आत्महत्याच्या ग्रस्ताच्या दारावर जाऊन ठेपतात। इकडे शासकीय यंत्रणा आली नाही, पोहोचली नाही। 55,000 रुपये मंजूर करावे सर, सगट करावं। आता हे असं नुकसान झाल्यानंतर बँक ह्या तगादा दाखवत आहे आम्हाला। ऊसाचं सोयाबीनचं पावसानं सगळं गेलेलं आहे वाहून। ऊस आडवा पडलाय, पारच झोपलाय। काही असं बोलावं काय सूचना झालंय, असं झालंय। सरकारने एवढीच अपेक्षा आहे, 55,000 रुपये मंजूर करावे बघा सर, सगट करावं बघा, ही माझी विनंती असेल। उडदाचं, मुगाचं, सोयाबीनचं झालं, शेताची माती धुवून गेली, काय नाही राहिलं। हाताला काही येईल का आता? काय येणार आहे ह्याच्यामध्ये? आता सगळं गेलं पाण्यानं। आता पाणी लागलेलं तर काहीच जाणार येणार नाही ना वापस। ऊसाचं नुकसान झाले, मूग उडीद पूर्ण वाहून गेले आणि शेताचे बांध पण खूप वाहून गेले। तर आणि शेतामध्ये तूर हे लागवड केली होती ते पण उपसून असं वाहून गेली पाणी जास्त आल्यामुळं। ते सरकारना एवढंच मागणं आहे की आमची नुकसान भरपाई करून द्यावी। पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। एकीकडे सरकार देखील मदतीचं आश्वासन देत आहे, मात्र आता या बिकट परिस्थितीमुळे बँका देखील आता शेतकऱ्यांना सतवत आहेत। हे एक शेतकरी आहे आपल्या या ठिकाणचे, त्यांच्यावर कर्ज होतं, त्यांची तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मात्र बँकाकडून त्यांना तगादा लावला जात आहे। आपल्यासोबत त्यांचं बोलणं। तुमचं नाव काय, तुम्ही कुठले शेतकरी आहेत, तुमच्या शेतामध्ये काय होतं आणि सध्या परिस्थिती काय? माझं नाव भाऊसाहेब अंकुश गोरे, राहणार डायगावन, अंबिकापूरमध्ये शिवारामध्ये शेती आहे माझी 300 झाडं आहे मोसंबीचे। आता हे असं नुकसान झाल्यानंतर बँक हे असं तगादा दाखवत आहे आम्हाला, हे बघू शकता। त्यांचा आत्ताच मेसेज आलेला आहे, होल्ड पण केलेलं आहे खातं आमचं। आता आम्ही काय करणार आहे? त्यांचं कर्ज भरणार की हे नुकसान भरणार आहे आम्ही? आता मागणी आमची कर्ज माफीची पण आहे आणि नुकसान भरपाईची पण आहे। तरी बँकांनी सतवलं नाही तर आम्हाला आता तात्पुरतं बँकेने सतवलं पण नाही पाहिजे। आता काय शासन काय निर्णय घेणे, आता शासनावर आधारित आहे। आम्ही काही म्हणलं तर शासन ते आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही करणार हे आता शासनाच्या हातात आहे ना। बँकेमधून कॉल आलाय सर, ते म्हणते तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे ते त्वरित भरा म्हणून। आता आम्हाला खायलाच नाही सर काही, आम्ही कर्ज भरणार कोणी? मुलांची फीस आहे, आता मुलांची फीस भरा का जनावराला चारा द्या का स्वतः खा का त्यांचे नेऊन भरा? त्याने आम्हाला निदान हे तरी दिली पाहिजे मुदत काही। त्याची मेसेजवर मेसेज चालूच आहे आणि नाही तर समजा मेसेज बिन नाही बघितला ना तर बँकेत किती येते पुन्हा बँकेवाले सगळी म्हणते बाबा कर्ज भरा कुठून भरणार रे पैसे, कवर भरणार? समजा या असं वातावरण असं झाल्यावर काहीच करू शकत नाही आपण। मी सध्या बार्शीतल्या मांडेगाव या गावामध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये उभा आहे आणि त्या ठिकाणी देखील चांदणी नदीच्या पाणी पातळी वाढल्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याची दृश्य सुरुवातीला मी दाखवतो। सोलापुरातल्या याच बार्शीमधल्या मांडे गावातलं हे स्मशानभूमी आहे आणि तिथं झालेल्या मुसळधार पावसामुळं आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याचा अंदाज आपल्याला येतो। बाजूला जर नजर टाकली तर शेताची काही बांध दिसत आहेत, ते देखील या पुराच्या पाण्यामुळं वाहून गेलेले आहेत। या गावातलेच काही लोकप्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। काय परिस्थिती 4 दिवसांपूर्वी होती आणि कसा तो अनुभव होता, गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव अनेक जण सांगताना पाहायला मिळतात। तुम्ही विशेष करून या गावामध्ये मांडेगावमध्ये काय पाहिलं ते? फार विचित्र परिस्थिती होती, म्हणजे भयानक। गेले 7 ते 8 दिवस झालं मांडेगाव आणि बार्शी असा तर कुठलाही संपर्क नव्हता। जवळपास 100 ते 125 एकर मधली जमिनीची माती वाहून गेली, म्हणजे आता तिथं त्या काहीच करता येत नाही अशी भयानक परिस्थिती आहे। जास्तीत जास्त प्रमाणात निधी या शेतकऱ्यांसाठी देण्यात यावा ही विनंती असेल। गेले 2 वर्षापूर्वी ह्याचं काम, ह्या स्मशानभूमीचा रस्ता असेल किंवा ह्या आतमधलं काम केलेलं आहे, परंतु हे भयानक असं महापूर आल्यामुळे ह्याच्यावरती माझ्या डोक्याच्या वरती पाणी होतं या स्मशानभूमीमध्ये, त्याच्यामुळे इथलं पूर्ण नुकसान झालंय। आता ह्या शासनाकडे मागणी करून ह्याचा आम्हाला ताबडतोब दुरुस्ती करून घ्यावी लागेल, कारण कधी काय होईल काय सांगता येत नसते अशी अवस्था आहे। मला कळतं असं कवाच नव्हतं,
आताच एवढा महापूर आला काय समजे कांदा फिंदा ऊस सोयाबीन समजे वाहून गेली समजे लोकांचं नईच्या खाडीच्या पात्र जेवढे आहेत तेवढे समजेचे नुकसान झाले. शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. जवळजवळ दोन्ही पात्र सोडून अर्धा किलोमीटर पाणी शेतात पसरलेलं होतं. त्यामुळं शेतातली सगळी पिकं तर वाहून गेलेत, पण मातीसुद्धा खरडून 2-2 फूट माती खरडून गेलेली आहे. त्यामुळं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तरी सरकारनं याबाबत विचार करून शेतकऱ्याला मदत करावी, भरपूर मदत करावी अशी सरकारला विनंती आहे.